नाही. लालबागमधला मुलगा म्हटला ना, ऑफिसला जायचं म्हटल्यावर तो आधीच वर्षभरापूर्वीच 11 दिवस सुट्टी टाकून ठेवतो की बाबा मला 11 दिवस जायला भेटणार नाही कामावर. आम्ही 8 फुटाची मूर्ती केली आहे आणि तेव्हा विठ्ठल जो 35 फुटाचा केलेला, गिरणी कामगारांचा संप झाला, लोकांचे खाय प्यायचे वांदे होते. कारण का रंगारी बदकचाळ लालबागमध्ये सगळे गिरणी कामगारच. लोकांना समजलं पाहिजे की आपला हिंदू धर्म कसा आहे, आपल्या हिंदू धर्माबद्दलची माहिती लोकांपर्यंत नेण्याला हा एकच चान्स असतो, गणेश उत्सव. नमस्कार मंडळी, गोष्टी गणेशोत्सवाच्या या पॉडकास्ट सिरीजच्या आजच्या भागात आपल्यासोबत आहेत रंगारी बदकचाळ मंडळाचे कार्याध्यक्ष श्री रोहन सावंत. नमस्कार दादा. नमस्कार. तर दादा, आपल्या मंडळाची सुरुवात ही कशी झाली होती? 1940 रोजी मंडळाची खरी स्थापना झाली, पण त्यात एक किस्सा घडलेला. मंडळाची स्थापना 2 वर्ष 1940 अगोदर म्हणजे 38मध्ये काय झालं की छोट्याशा रूममध्ये 9 नंबरमध्ये राष्ट्रीय मित्र मंडळाने तो गणपती बसवला. तर तेव्हाचे 5-6 जणांत तो गणेशोत्सव साजरा केला. पण त्याला कुठेतरी एक लोकांसमोर पोचवायचा, एक जनजागृती करायची. कारण का 1940 म्हटल्यावर तर स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे लोकांसमोर काहीतरी एक चांगलं हिंदू जनजागृतीचा भाग म्हणून तो सार्वजनिक गणेशोत्सव उदयास आला, तो म्हणजे रंगारी बदकचाळ. म्हणजे आता आपण जिकडे गणपती बघतो तिकडे आधी 2 वर्ष तो नाही बसला. तर 1940 मध्ये आमची खरी स्थापना. त्यापासून रंगारी बदकचाळ आजपर्यंत 86 वर्षापर्यंत त्याच गोष्टी घेऊन आजही आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत. म्हणजे तेव्हाची गोष्ट एक सांगायचं झालं तर 1964 मध्ये आमचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. जो आमचा लाडका लंबोदर बाप्पा आहे तो त्या काळी रौप्य महोत्सवी वर्षी बसला. तर त्या काळी तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं उद्घाटन केलं. त्यांनी त्यांच्या भाषणात पण मंडळाबद्दल चांगल्या गोष्टी, म्हणजे मंडळाचं तेव्हाचं एक लोकांसमोर जाण्याचं, म्हणजे लोकांना कसं आपण आपल्या हिंदू लोकांना प्रोत्साहित करू शकतो त्या भावनेने तो उत्सव साजरा केला जात होता. त्या काळी आम्ही सेटअप म्हणजे तेव्हाचे अध्यक्ष बाबूराव रसाळ आणि परशुराम बुवा सावंत यांच्या संकल्पनेतून आम्ही कथानक सादर करायचं ठरवलं. म्हणजे काय आलं माहिती आहे का, तेव्हा आम्ही रामायण, महाभारत, शिवपुराण, गणेशपुराण यासारख्या गोष्टी आजही त्या पडद्याच्या बॅकग्राऊंडवर रंगकाम करून आजही आमचा परंपरेचा वारसा चालवलेला आहे आणि तो आयुष्यभर चालवणार. कारण का अपडेटेड मंडळ झाली पाहिजेत ना, असं नाही, पण आपल्या जुन्या गोष्टी पण विसरल्या नाही पाहिजे, कला सुद्धा जपली पाहिजे. कारण का जे फील म्हणतो आपण, जे पडद्या रंगवण्यात आहे ते फ्लेक्स आणि याच्यात भेटणार नाही. आजही तो उत्साह पण नाही राहत. कारण का मंडळाची सगळी मुलं दिवस रात्र बघा, सारे काय रंगवत आहेत, काहीतरी काय घडतंय ह्यात सगळ्यांमध्ये क्वेश्चन मार्क असतो. म्हणजे तेव्हाचे जर बोलायला गेलं तर जी.डी. दीक्षित, म्हणजे आम्ही तेव्हा मी नव्हतोच, म्हणजे त्या काळात जी.डी. दीक्षित पडदे रंगवायचे. नामवंत गुरुजी बंधू यांनी आजपर्यंत वारसा जपला. म्हणजे मंडळाचे पडदे आणि पार्श्वभूमी सजावट ही त्यांनी जपली. तसेच राम सारंग हे आमचे मंडळाचे मूर्तिकार, राष्ट्रपती पदक विजेते आहेत राम सारंग. सारंग बंधूंनी रंगारी बदकचाळचा वारसा त्यांनी जपला. मध्यंतर काळात गजानन तोंडवळकर, आपले गावडे असो, आता हल्लीच्या काळातले, त्यांनी पण बराच काळ मंडळाला एक चांगलं वाटचालीकडे नेऊन ठेवलं. पण सारंग बंधूंनी जे घडवलं ते कोणालाच घडवता नाही आलं. कारण का त्यांनी पार्श्व सजावटीवर, म्हणजे आमच्या बाप्पाबरोबर बाजूची चलचित्र आहेत ते देखील ते बनवायचे. म्हणजे त्यात रावण असो किंवा शूर्पणखा असो, हेही आम्ही आज साकारलेलं आहे. एक किस्सा सांगतो. तेव्हा आमचा गणपती बाप्पा जो विष्णुरूपी असतो, आमचा आयडियली बाप्पा जो आहे, जो एक स्पेसिफिक वर्षाकरता असतो, तो गेल्या वर्षी आमचा 85 वर्ष होता, लाडका लंबोदर गोड बाप्पा, जो बाल स्वरूपात आहे. पण आपलं लाडका लंबोदर नाव पडण्यामागचं पण हेच कारण आहे का? लोकांमध्ये एक लहान पोरांपासून मोठ्यापर्यंत बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बघितलं असेल. त्या बाप्पाकडे बघितल्यावर असं एकदम नवचैतन्य वाटतं. त्याची सोंड, त्याचा तो आकार गोड. आजही लहान पोरं त्या बाप्पाचे आमच्या प्रत्येकाच्या घरात बघणार. आजही खेडोपाड्यात जाल तर सगळ्यांच्या घरात तोच फोटो दिसणार. तो लोकांच्या मनात एक बसलेला बाप्पा आहे. आणि आमचा दुसरा बाप्पा म्हणजे दुसरं रूप विष्णुरूपी. विष्णुरूपाची म्हणजे आमची 8 फुटाची मूर्ती,
तेव्हाच्या काळात 8 फुटाची मूर्ती असायची. मला आठवतंय आम्ही छोटे होतो. सन 2000मध्ये आम्ही 8 फुटाची मूर्ती केली आहे आणि तेव्हा विठ्ठल जो 35 फुटाचा केलेला 35 फुटाचा विठ्ठल 35 फुटाचा विठ्ठल, त्याच्यावर संत विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा हे कथानक तेव्हा सादर केलेलं. तो विठ्ठलाची सांगायचं गोष्ट म्हणजे त्यात काय माहिती का, विसर्जनाला जेव्हा गेलो ना, तो विठ्ठल बाप्पा आपला आहे ना ब्रिज क्रॉसच करू शकत नव्हता. आम्हाला तो तिथेच सोडावा लागला. हा आमची एक खासियत आहे. म्हणजे आजही आम्ही पूर्ण जे आमचं कथानक आहे आजही 1940 पासून आजही आम्ही पूर्ण कथानक चौपाटीवर घेऊन जातो. विठू माझा लेकूरवाळा नंतर आमच्याकडे बालाजी तिरुपती बालाजी बनले तेवढेच 30 फुटाचे. त्यानंतर सप्तशृंगी 3.5 शक्तिपीठे महाराष्ट्राची ते देखील आम्ही बनवले. म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन लोकांपर्यंत जाणार. तेव्हाची तर अफाट गर्दी, म्हणजे लोक अशा लाईन करायला लागायची, पुरुषांची आणि महिलांची लाईन वेगळी करावी लागायची. आणि चलचित्र त्या काळात चलचित्र सगळेजणच चालवायचे. 3-3, 4-4 मिनिटाची स्टोरी. आमचा एकच लोकांपर्यंत एकच नेण्याचा गोष्ट म्हणजे की लोकांना समजलं पाहिजे की आपला हिंदू धर्म कसा आहे. आपल्या हिंदू धर्माबद्दलची माहिती लोकांपर्यंत नेण्याला हा एकच चान्स असतो गणेश उत्सव. त्या काळात लालबागमध्ये भरपूर लोक येतात, तर लोकांपर्यंत एक समाजाचं काम घेऊन गेलं पाहिजे म्हणून आम्ही ते आजही जोपासतो. खूप मस्त काम करते, कारण या निमित्ताने आपल्या जे लहान मुलं आहेत त्यांना पण आपली संस्कृती समजते. हो, आमच्या एक रंगारी बदकचाळमधला किस्सा. लहान मुलं येतात गणेशोत्सव बघायला, तर त्याची आई वडील सगळेजण बसलेले. तो लहान मुलगा आईला विचारतो, हे कोण आहेत, हे कोण आहेत. त्याची आई सांगते, हे श्रीराम आहेत, हे लक्ष्मण आहेत, ही सीतामा आहे. म्हणजे ह्या मुलांना आजच्या जगात स्पायडरमॅन, बॅटमॅन ह्या टी व्हीच्या युगात त्यांना सहजरित्या समजतंय त्या रंगारी बदकचाळमध्ये आल्यावर की बाबा आपले कोण आहेत, हनुमान कोण होता. मला काटा आला. म्हणजे काहीतरी लोकांपर्यंत नेण्याचा एक चांगला दृष्टिकोन आम्ही बघतो. आमच्या गल्लीतल्या लहान मुलाला जरी विचारलं ना तर तो आरामात सांगणार, कारण का आमच्या वर्षभर लोकांच्या देवभक्ती वर्षभरात आमचे खूप उपक्रम होतात. म्हणजे आम्ही गणेशोत्सव पुरतात नाही ठेवत, समाजकार्याची कामं रंगारी बदकचाळमध्ये खूप होतात. सामाजिक उपक्रम तर होतच असतात, पण आम्ही दिवाळीच्या टायमात गणेशोत्सव मंडळ पालघर जिल्ह्यात जाऊन त्यांच्यावर दिवाळी साजरा करतं. लोकांपर्यंत दिवाळी पोचली, त्याच्यात पूर्ण आमच्या रंगारी बदकचाळमधल्या सगळ्या रहिवाशांचा सहभाग असतो, जो तो आपापल्या परीने गोष्टी येतो. अहो, लहान मुलांनी स्वतःच्या सायकली पण दिल्यात त्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांसाठी. लहान मुलांनी कारण का आमच्या मंडळाची एक गोष्ट आहे, भले आमच्याकडे पैसा पुरवठा कमी असेल पण लोकांची मनं खूप पैशापेक्षा मोठी आहेत. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि एक चांगलं आहे, गणेशोत्सव काळात लोकांमध्ये एक जनजागृतीची भावना होते, त्याबरोबर आमचे संबंध पण एकदम प्रबळ होतात. आम्ही एक शेजारी म्हणून जगत नाही, तर एक परिवार म्हणून जगतो. आमचं एक ट्रेडमार्क वाक्य आहे, कुटुंब सखी आमची रंगारी बदकचाळ. आणि त्यात सांगायचं झालं तर ह्या मंडळाला ज्यांनी नाव रूपाला आणलं ते आदरणीय मधुदादा चव्हाण, जे प्रमुख विश्वस्त आहेत, जे आमदार आहेत भाजपाचे, तसेच महाराष्ट्र शासनाचे विधिमंडळाचे सचिव भाई मयेकर, हे आत्ताच्या घडीला आमच्यासाठी 2 भक्कम पिलर. तसेच विश्वस्त मंडळ आत्ताच्या घडीला जे चालवत आहेत, प्रमुख विश्वस्तांपासून ते विश्वस्त मंडळ, म्हणजे त्यांची नावं घेऊ तितकं कमी आहेत. असे ज्या लोकांनी जे आज आम्ही जे सांभाळतो हे आम्ही आताची यंगस्टर पिढी, पण त्या काळात त्यांनी पण खूप परिश्रम घेतले म्हणून आज आम्हाला आमच्यासारख्याला हा प्लॅटफॉर्म भेटला. आमचं भाग्य समजतो. लालबागमध्ये जन्माला येऊन एखाद्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्याध्यक्ष पदावर ह्या वयात बसणं आणि ती जबाबदारी पेलणं, याच्यासाठी त्यांचं पण खूप त्या काळात त्यांनी स्ट्रगल घेतले म्हणून आज आम्हाला हा काळ बघायला भेटतोय. कसं सांगायचं झालं ना, तर गणेशोत्सवामुळे लोकांमध्ये एक बोलायची, त्या प्लॅटफॉर्मवर वागायसाठी एक बेस्ट येस, त्यांचा कॉन्फिडन्स वगैरे स्किल बिल्ड होत गेलं आणि मग आज ते इतके मोठे कलाकार आहेत. आणि आजही त्यांच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये हक्काने सांगतात की रंगारी बदकचाळमुळे मी घडलोय. त्याचा कुठेतरी आम्हाला एक सॉफ्ट कॉर्नर भेटतो आणि खूप आनंद पण देखील वाटतो की एवढा मोठा माणूस देखील आज रंगारी बदकचाळीला विसरला, ते गणेश उत्सव कधीच विसरत नाहीत. तर दादा, मी असं ऐकलंय की आपल्या मंडळाला बऱ्याच दिग्गजांनी भेट दिली आहे, तर त्याबद्दल काहीतरी सांगा. 1940 पासून हा गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या काळी प्रल्हाद केशव अत्रे, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, देशमुख साहेब, सगळ्यांनी भेट दिलेली आहे. विलासराव देशमुख साहेब,
त्यांनी देखील तात्कालिक मुख्यमंत्री असताना भेट दिलेली आहे. मंडळाकडे लिस्टची नावं घेऊ तर संपेल इतकी नावं आम्हाला दरवर्षी मंडळाला भेट देत असतात. कारण का आम्ही त्या काळापासून हिंदू लोकांमध्ये जनजागृती करण्याचा आमचा वारसा टिकवला. त्यामुळे मंडळाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. आपल्याकडे जी गेल्या वर्षी मूर्ती होती बाप्पाची, ती मी आधी सुद्धा आपल्या मंडळात बघितली होती. मंडळाची ती एक आयडिओलॉजी मूर्ती आहे. म्हणजे आम्ही ती दर 5 वर्षांनी बसवतो. गेल्या वर्षी 85 वर्ष होतं. 60व्या वर्षी आम्ही ती मूर्ती हिऱ्यावर बसवली आणि तो हिरा गोल फिरायचा. हिरा गोल फिरायचा लोकांना एक वेगळं आकर्षण होतं. लोक बघा, आजपर्यंत आम्ही असे प्लॉट महाराष्ट्राला दिलेले आहेत. लोकांच्या घराघरात ते फोटो आहेत. त्या काळी मोबाईलचं प्रमाण खूप कमी होतं. मग ते फोटो प्रिंट तेव्हा लहान लहान मुलं घेऊन विकायचे आणि त्या फोटो फ्रेम लोकांच्या आजही घरात आहेत. म्हणजे गिरगाव चौपाटीवर खास लोक तर विसर्जनाला ते फोटो फ्रेमसाठी यायची. ते फोटो हवे असायचे म्हणून. जे आम्ही कथानक जे सादर करतो त्याचं पूर्ण त्याचा फोटो आम्ही लोकांपर्यंत घेऊन जायचो. कारण का त्या काळी डिजिटल दुनिया खूप कमी होत्या. आता आपण इंस्टा, फेसबुक याद्वारे लोकांपर्यंत लगेच पोचतो. पण त्या काळी लोकांपर्यंत पोचायला ती फोटो म्हणजे लोकांसाठी, बाबा मी तेव्हा दर्शन नाही भेटलं तरी त्याला नाक्यावर इतकी गर्दी असायची की लोकांना 2-2 तास लाईनीत राहावं लागायचं. त्या लोक फक्त फोटो घेऊन जायची. गुरुजी बंधूंनी देखील चांगले प्लॉट मंडळाला दिले आहेत. म्हणजे त्या काळात मंडळाची आर्थिक स्थिती कमकुवतीची होती. पदाधिकाऱ्यांनी पैसे काढून उत्सव साजरा केला. म्हणजे गिरणी कामगारांची चाळ, लोक सगळे गिरणी कामगार, गिरणी कामगारांचा त्या काळात संप झाला. कोणता काळ म्हणजे नक्की? एक 1980, 84, 85च्या काळातली गोष्ट आहे. गिरणी कामगारांचा संप झाला. लोकांचे खाय प्यायचे वांदे होते. कारण का रंगारी बदकचा लालबागमध्ये सगळे गिरणी कामगारच. तेव्हा असं सांगतात की मंडळाचे जे प्रमुख आहेत ते लोक सांगतात की खाय प्यायचे वांदे होते. त्या काळात देखील उत्सवाला कुठे गालबोट लागलं नाही. तो उत्सव त्याच दिमागात साजरा केला. म्हणजे लोकांमध्ये एक आत्मीयता आहे. आमच्या घरात खायला नसलं तरी चालेल, पण आमचा उत्सव आम्ही जोरदारच करणार. त्याच्या जोरदार करण्यासाठी काय सगळ्या ठिकाणी पैसे नाही लागत. आपली आत्मीयता पण लागते की आम्हाला उत्सव चांगला करायचा आहे. आणि त्यापासून जो एक सामाजिक वारसा लागला आहे तो आज आम्ही जपतो आहे आणि तो कायम जपला जाणार. माझ्यासारखे अनेक पदाधिकारी मंडळातून घडत आहेत. अशी नावाची लिस्ट घ्यायला गेलं तर खूप कमी आहे. लांब लचक लिस्ट आहे. आणि म्हणजे मंडळात एक चैतन्यपूर्ण वातावरण असतं. आणि मराठी आज आमच्याकडचे बरेचसे लोक बाहेर राहायला गेलेत. कालांतराने आता फॅमिली 10x10च्या रूममध्ये राहून आता 180 मध्ये राहत असले तरी पण फॅमिली वाढत गेली, त्यामुळे लोक बाहेर आले. पण उत्सव काळात ते 15 दिवस आपला वेळ काढून मंडळाची सगळी कामं करतात. कुठेही राहायला असेल तरी पण इथे आपले येणार, एकत्र येणार. कुठल्याही परिस्थितीत येणार. मग ते पुण्यात असो नाही तर महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यात असो, ते आपला टाइम घेऊन येणार. लालबागमधला मुलगा म्हटला ना, ऑफिसला जायचं म्हटल्यावर तो आधीच वर्षभरापूर्वीच 11 दिवस सुट्टी टाकून ठेवतो की बाबा मला 11 दिवस जायला भेटणार नाही कामावर. अहो मुलांनी जॉब सोडलेत, सांगितलं नाही पाहिजे, पण गणेश उत्सवाबद्दल प्रेम आहे लालबागमधलं आणि त्यात आम्ही मोडतो रंगारी बदकचा. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अरे म्हणजे सांगायचा किस्सा म्हणजे रंगारी वेगळी आहे, बदक वेगळी आहे. बदक म्हणजे जो आमचा गणपती बाप्पा बसतो त्याच्या मागेच एक छोटंसं तलाव आहे. त्या काळी तिथे बदकं असायची म्हणून त्यामुळे ते रंगारी बदक चाळ नाव पडलं. पण मंडळाचं कार्यालय एक असं सांगायचं झालं तर त्या काळी आहेत ना, मंडळाचं कार्यालय घ्यायला त्या काळी अशी पुरेसा पैसा नव्हता. असं सांगतात की तेव्हाचे जे पदाधिकारी होते त्यांनी स्वतःचे पगार देखील दिलेत त्या कार्यालयासाठी. आणि तेव्हा त्या काळात आम्ही ते कार्यालय घेतलं आणि त्याच वास्तूत आम्ही बसूनच गणेशाचं काम करतो. म्हणजे त्या लोकांनी तेव्हा विचार नाही केला की आपलं घर कसं चालेल, काय कसं चालेल. डेडिकेशन होतं आपल्या उत्सवासाठी. मंडळासाठी कुठलाही पदाधिकारी, कुठलाही छोटा कार्यकर्ता आजही आपला 100% वेळ देतो 11 दिवसासाठी. कारण का लोकांसमोर 11 दिवस घेऊन जायचे असतात, त्याबरोबर आमचे पण 11 दिवस आहेत. पण त्याच्या अगोदर जी मेहनत लागते कोणाला माहिती नसते. आमची पूर्वतयारी आषाढी एकादशीला मातीपूजनाने होते. आणि हे मातीपूजन गेले 84 ते 85 वर्ष, 1940 पासून स्थापना झाली तेव्हापासून मातीपूजन होतं. तेव्हा ते मातीपूजन राम सारंगांच्या कारखान्यात व्हायचं, जे राष्ट्रपती पदक विजेते होते त्यांच्या कारखान्यात व्हायचं. आता तो मातीपूजन कालांतराने जागाच्या अपुरे ह्याच्यामुळे तो मंडळाच्या इथे होतं. पण आजही आमचं मातीपूजन आषाढी एकादशीलाच होतं. सगळे मंडळाचे पदाधिकारी आषाढी एकादशीला येतात आपला वेळ काढून.
कारण का आम्हाला कोणाला सांगायची तारीख गरजच नसेल, लोकांना माहिती असतं मातीपूजन ही आषाढी एकादशीलाच असणार आणि एवढ्या शुभ मुहूर्तावरती आपल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो. मग तेव्हा लोकांमध्ये मुलांमध्ये एक जोश येतो की बाबा आता आपल्याला, मग जो तो आपापली सुट्टी बिट्टी सगळी ऍडजस्टमेंट करून नाही बाबा गणेशोत्सवाचे दिवस गणेश आहेत. ट्रॉली घेणे, साफ करणे, जे कामं मोठे मोठे पदाधिकारी देतील ती कामं लहानाने जरी सूचना केली ना तरी मोठा कधी त्याला विरोध किंवा अपोज करत नाही. तो त्याप्रमाणे त्यांच्या गणेशोत्सवाच्या प्रेमापोटी तो कधीच त्याला विरोध नाही करत आणि काम करतो. प्रत्येकाच्या विचाराला मान सन्मान आहे आणि हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपुलकीची भावना निर्माण होते. नक्कीच. आणि आता ट्रॉलीचा विषय निघालाच आहे, तर मला विचारायचं होतं की मी विसर्जनाला बघितलंय की आपला पूर्ण देखावा जो असतो तो ट्रॉलीवर आपण विसर्जनाला काढतो. ट्रॉलीवर म्हणजे आम्ही पूर्ण देखावाच घेऊन चौपाटीला जातो. म्हणजे सांगायची गोष्ट आहे, म्हणजे हे आजपर्यंत मुंबईत एकमेव मंडळ आहे ज्याने जो सेट आपण मंडळात उभा केला 11 दिवसासाठी, तो पुरा सेट आम्ही विसर्जनाला चौपाटीवर घेऊन जातो. लोकांना समजलं पाहिजे, आणि रामायण महाभारत लोकांना सांगणं हा आमचा मूळ केंद्रबिंदू आहे. आणि आयडेंटिटी आहे ना आमची, की प्लॉट आला म्हणजे रंगारी बदक चाळ आला. ही आयडेंटिटी आहे. जुने लोक आहेत त्यांना समजतं की प्लॉट सकट गणपती आलेला म्हणजे तो रंगारी बदक चाळ. मग ती चित्र त्याच्यासाठी 2 दिवस अगोदरपासून सगळी मंडळी मेहनत घेत असतात. तो प्लॅटफॉर्म उभा करण्यासाठी चौपाटीला घेऊन जायचं आहे म्हटल्यावर. आणि एक वेगळी भावना आहे हो, चौपाटीवर गणेश मूर्ती आपण नेतोच. आज ट्रॉली आली, मोठी मूर्ती आमची असते ती ट्रॉली होणार, पण सगळा देखावा घेऊन जाण्यात पण वेगळी मजा आहे ना. लोक बघतात अरे काय असेल यांची स्टोरी. प्रत्येकाची भूमिका आहे. विसर्जनाच्या ट्रॉलीची सर्व्हिसिंगची वेळ येते ना, तेव्हा जो तो आपापलं काम सगळं काम बी ॲडजस्ट करून तो व्यक्ती तुम्हाला तिथे भेटणारच. ते आम्हाला फोन करून कधी बोलायची वेळ नाही आली, भले ते माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत पण ते आजही तेच काम करतात. तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे जो पडदा रंगवतो तो पडदा बांधावा लागतो ना, म्हणजे लाकडाचे बडोद असतात त्या काळातले, ते आजही आम्ही बडोद आहेत, ते ठेवले आहेत मोजमाप करून. हां, ते सागाचे लाकडाचे बडोद आम्ही वरती बांधतो. आणि तो पडदा आहे ना, तो कुठलाही मंडप डेकोरेटर नाही घेत. आमचे आजही झालेले वयाने मोठे वयाने छोटे सगळे पदाधिकारी मिळून तो पडदा बांधतात. त्यानंतर त्या पडद्यावर रंगकाम होतं. कारण का त्यांना माहिती आहे की ह्याचं मेजरमेंट कुठे बांधल्यावर कुठे पडद्याला चुरगळा नाही येणार, कुठे तो पडद्या एका फ्लेक्सला पण झुकवेल असा तो पडदा खेचून घेतला जातो. तो पडदा बांधत आणि त्यानंतर ते त्याच्यावर होणारं रंगकाम. लोकांनी गणेशोत्सव झाल्यावर ते पडदे लोक आपापल्या गावी घेऊन गेलेत की ते बाबा माझ्या गावी हा भाग मला पाहिजे असं रंगकाम व्हायचं त्या पडद्यात. आजही होतं. आणि आजचा एपिसोड आपण इथेच एंड करत आहोत. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, लाडक्या लंबोदराचा विजय असो.